वांबोरी गावात चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्री 3 ठिकाणी धाडसी चोऱ्या। जैन मंदिराच्या दानपेटीसह ज्वेलरचे दुकान आणि घरफोडी झाल्याने गावात खळबळ। राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी गावाच्या मध्यवर्ती भागात एकाच रात्री 3 ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वांबोरी गावातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी अंदाजे 50 ते 60 हजार रुपये रक्कम लंपास केल्याचं समोर आलंय। याच परिसरातील नीरज शर्मा यांच्या शर्मा ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सुमारे 1 किलोपर्यंत चांदी चोरी केल्याची प्राथमिक माहिती आहे। तसेच अनुज पंचारिया हे बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात उचकापाच केल्याचं आढळून आलं आहे। सुदैवाने या घरफोडीमध्ये नेमकी किती आणि काय चोरीला गेलं आहे याबाबतची माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह समाधान फडोळ, अशोक झिने, सुनील निकम, सुरेश गायकवाड, प्रबोध ढाकणे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। श्वान पथकही घटनास्थळी दाखल झालं असून चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। एकाच रात्री 3 ठिकाणी चोरी झाल्याने वांबोरी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। SR24 न्यूजकरिता रमेश खेमणरसह सोमनाथ वाघ, राहुरी। माझं नाव नीरज संतोष शर्मा। माझं शर्मा ज्वेलर्स करून वांबोरी दुकान आहे। रात्री 2:45च्या दरम्यान दुकानात चोरी झाली। सगळे 6 जण होते। कमीत कमी माझ्या दुकानातला अर्धा-पाऊण किलो चांदीचं चोरी केली आहे। नमस्कार, माझं नाव दीपक मानचंद गांधी, वांबोरी। आमचं जैन श्वेतांबर महावीर स्वामी मूर्तीपूजक संघाचं मंदिर आहे। काल रात्री 3 ते 4च्या दरम्यान 5-6 चोरांनी आमचं जैन मंदिराचं कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला। त्यानंतर भांडारपेटी, ज्यामध्ये लोक दर्शन वगैरे पैसे टाकतात, अशी भांडारपेटी तोडून बाहेर नेली पटांगणामध्ये आणि त्या पेटीचे कोंडे तोडून त्यांनी चोरी केली। किती रुपये? साधारणतः पेटीमध्ये 50 ते 60 हजार रुपयाची रक्कम असावी, कारण 3 महिने झाले आम्ही पेटी खोलली नव्हती। इथून चोरी करून ते पेठेतील नीरज शर्मा यांच्या सराफी पेढीवर गेले, त्यांचंही दुकान फोडले। त्यामध्ये त्यांना काही थोडाफार ऐवज सापडला, तो घेऊन नंतर ते तेली गल्लीतील अनुज पंचारिया जे राजस्थानला गेलेले 8 दिवस, त्यांचं घर फोडलं। घरामध्ये सर्व इथून तिथून उचकापाचक करून पाहिली, त्यामध्ये त्यांना काही सापडलं नाही सापडलं त्यांनाच माहिती। अशा प्रकारे त्यांनी वांबोरीत 3 ठिकाणी चोरी करून मोठा ऐवज लंपास केला।